एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण टेन्सेस आणि काइंड्स ऑफ सेंटेन्सेसचा अभ्यास केला. टेन्सेस आणि काइंड्स ऑफ सेंटेन्सेस तुम्ही नीट अभ्यासले असतीलच. जर अभ्यासले नसतील तर त्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. टेन्सेस आणि काइंड्स ऑफ सेंटेन्सेस हा ग्रामरचा बेसिक पार्ट आहे. आज आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी टेन्सेस आणि काइंड्स ऑफ सेंटेन्सेस अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण प्रत्येक वाक्याच्या प्रकाराला डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना वेगळे नियम लागतात. आज आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना रूल्स काय आहेत, टेन्सेसमध्ये कोणते चेंजेस होतात, दुसरे चेंजेस कोणते आहेत, मोडल ऑक्झिलरीमध्ये कोणते चेंजेस आहेत, हे सगळं एक्झाम्पल घेऊन बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही एक्सेप्शनसुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत, म्हणजे अपवाद काय आहेत तेही बघणार आहोत. प्रत्येक प्रकारच्या वाक्यामध्ये डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं होते ते आपण आज बघणार आहोत. आधी आपण समजून घेऊया डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. डायरेक्ट स्पीच म्हणजे दोन किंवा जास्त व्यक्तींचं एकमेकांशी प्रत्यक्षात बोलणं, आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे दोन किंवा जास्त व्यक्तींचं संभाषण किंवा बोलणं तिसऱ्या व्यक्तीजवळ सांगणं. कोणी तिसरी व्यक्ती त्यांच्याबद्दल बोलत असेल किंवा आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगत असू तर ते झालं इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष बोलणं, इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष बोलणं. परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारतात, चेंज डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच असं परीक्षेमध्ये विचारतात, किंवा चेंज द नॅरेशन असाही क्वेश्चन येतो. एखाद्या वेळेस इनडायरेक्टचं डायरेक्टसुद्धा करायला येऊ शकतं. आज आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करतात ते डिटेलमध्ये बघणार आहोत. आधी आपण समजून घेऊया डायरेक्ट स्पीचचं वाक्य कसं असते आणि इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य कसं असते. फॉर एक्झाम्पल, मानस सेड टू लीना, आय वॉन्ट टू स्टडी मॅथ्स. बघा, हे वाक्य डायरेक्ट स्पीचमधलं आहे. कसं ओळखायचं? बघा, यामध्ये आय वॉन्ट टू स्टडी मॅथ्स हे दुहेरी अवतरणामध्ये लिहिलेलं आहे. हे आहे डायरेक्ट स्पीच, कारण या ठिकाणी मानस लीनाला डायरेक्टली बोललेला आहे, प्रत्यक्षामध्ये बोललेला आहे, समोरासमोर बोललेला आहे. मानस लीनाला काय म्हणाला हे जर आपण दुसऱ्याला सांगत असू किंवा तिसरी व्यक्ती एखाद्याला सांगत असेल तर काय म्हणेल? मानस टोल्ड लीना दॅट ही वॉन्टेड टू स्टडी मॅथ्स. हे झालं इनडायरेक्ट स्पीच. लक्षात आलं ना डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय? आता आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना कोणकोणते बदल होतात ते बघूया. त्याआधी आपण रिपोर्टेड व्हर्ब म्हणजे काय आणि रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय हे बघूया. हे सर्व समजून घेणं आवश्यक आहे, कारण इनडायरेक्ट करण्यासाठी जे नियम पाहणार आहोत त्यासाठी या कन्सेप्ट्स क्लिअर असणं खूप आवश्यक आहे. बघा, अवतरणाच्या बाहेर जो भाग असतो त्याला रिपोर्टेड व्हर्ब म्हणतात, आणि अवतरणाच्या आत जो भाग असतो त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणतात. या वाक्यामध्ये मानस सेड टू लीना हे रिपोर्टेड व्हर्ब आहे, कारण ते अवतरणाच्या बाहेर आहे, आणि आय वॉन्ट टू स्टडी मॅथ्स हे अवतरणातलं वाक्य म्हणजे रिपोर्टेड स्पीच आहे. आधी आपण टेन्सेसमध्ये कोणते बदल होतात बघूया. रिपोर्टेड व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर टेन्सेसमध्ये इनडायरेक्ट करताना पुढील प्रमाणे बदल होतात. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सिम्पल पास्ट टेन्स होते, प्रेझेंट कंटिन्युअसचं पास्ट कंटिन्युअस होते, प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज चेंज टू पास्ट परफेक्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्सचं सुद्धा पास्ट परफेक्ट टेन्स होते, आणि पास्ट कंटिन्युअसचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होते. टेन्सेसमधले हे सर्व बदल रिपोर्टेड व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तरच होतात. आता आपण मोडल ऑक्झिलरीमध्येच कोणते चेंजेस होतात बघूया. रिपोर्टेड व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर मोडल ऑक्झिलरीमध्ये पुढील प्रमाणे चेंजेस होतात. विल आणि शॉलचं वूड होते, मस्ट इज चेंज टू हॅड टू, कॅन इज चेंज टू कुड, अँड मे इज चेंज टू माइट. अगेन देर आर सम अदर चेंजेस. रिपोर्टेड व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर काही शब्द बदलतात बघा. दिस इज चेंज टू दॅट, दिस, दोज, हिअरचं देअर होते, टुडे, दॅट डे, यस्टरडे, द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर, लास्ट वीकचं द प्रिव्हियस वीक होते, टुमॉरो, द नेक्स्ट डे और द फॉलोइंग डे, नाउ इज चेंज टू देन और ॲट दॅट टाईम, ॲगो इज चेंज टू बिफोर, अँड सो इज चेंज टू दस. एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. रिपोर्टेड व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तरच आपण पाहिलेले सर्व चेंजेस होतात. जर रिपोर्टेड व्हर्ब प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल तर हे दिलेले कुठलेही बदल होत नाही.
आणि रिपोर्टेड स्पीचमध्ये म्हणजे अवतरणामध्ये जे सेंटेन्स लिहिलेलं असते त्यामध्ये युनिव्हर्सल ट्रूथचं सेंटेन्स असेल तर त्या टेन्समध्ये कुठलाही बदल होत नाही हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे रिपोर्टेड व्हर्ब जरी पास्ट टेन्समध्ये असेल आणि रिपोर्टेड स्पीचमध्ये युनिव्हर्सल ट्रूथचं सेंटेन्स असेल तर त्या युनिव्हर्सल ट्रूथच्या सेंटेन्समध्ये टेन्सेसचा कुठलाही चेंज होत नाही. डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना वाक्याचा प्रकार कोणता आहे हे बघा, कारण प्रत्येक वाक्याला वेगळे नियम लागतात. फर्स्ट वी शॉल सी द इनडायरेक्ट स्पीच ऑफ असर्टिव्ह सेंटेन्सेस. असर्टिव्ह सेंटेन्सला स्टेटमेंट असं सुद्धा म्हणतात. कसं ओळखायचं असर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून किंवा स्टेटमेंट आहे म्हणून? वाक्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट असतो म्हणजे कर्ता असतो, नंतर व्हर्ब असतो आणि नंतर बाकीचे शब्द असतात आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो. ते झालं असर्टिव्ह सेंटेन्सचं वाक्य. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, क्रिया करणारा तो कर्ता, ज्याचं आन्सर हू ने येते. बेसिक इंग्लिश ग्रामरच्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी आपण सगळ्या डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. असर्टिव्हचं इनडायरेक्ट करताना फर्स्ट रूल सेड टू इज चेंज इन टू टोल्ड. सेड टूचं टोल्ड करा, पण नुसतं सेड असेल तर ते तसंच राहते. रिपोर्टेड व्हर्ब संपल्यानंतर तुम्हाला दॅट लावायचं आहे, कॉमा काढून घ्यायचं आहे आणि दॅट लावायचं. अवतरणामध्ये तुम्हाला आवश्यक बदल करायचे आहेत, म्हणजे टेन्सेसमधले बदल किंवा प्रोनाउन्समधले आणि अदर चेंजेस तुम्हाला करायचे आहेत. आणि शेवटी तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा आहे. इम्पॉर्टंट नोट, रिपोर्टेड स्पीचमध्ये सर, मॅडम, युअर मॅजेस्टी असे शब्द असतील तर ते काढून त्या जागी रिस्पेक्टफुली सेड, पोलाइटली सेड असं लिहायचं असते. काही विश केलं असेल जसं हॅपी बर्थडे तर अशा वेळी तुम्हाला विश्ड हिम ऑर हर हॅपी बर्थडे असं लिहायचं असते. गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग असं असेल तर विश्ड हिम गुड मॉर्निंग, विश्ड हर गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग असं तुम्हाला लिहायचं असते. ग्रीटेड हिम, ग्रीटेड हर, ग्रीटेड देम असं सुद्धा लिहू शकतो. हाय हॅलो असेल तर ग्रीटेड हिम, ग्रीटेड हर असं लिहा. ही सेड गुड मॉर्निंग, ही सेड हॅपी बर्थडे, ही सेड हॅलो असं लिहायचं नाही. काय लिहावं लागेल? विश्ड हिम, ग्रीटेड हर अशा प्रकारे लिहायचं आहे. एक्झाम्पल बघा. अजय सेड टू नीलम, माय सिस्टर इज रीडिंग अ स्टोरी बुक. हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. इनडायरेक्ट कसं करायचं बघा. रिपोर्टेड स्पीचमधलं सेंटेन्स ओळखा. माय सिस्टर इज रीडिंग अ स्टोरी बुक. या ठिकाणी सब्जेक्टने स्टार्टिंग झालेली आहे, नंतर व्हर्ब आहे आणि शेवटी फुल स्टॉप आहे आणि म्हणून हे असर्टिव्हचं सेंटेन्स आहे. याचं इनडायरेक्ट करताना सेड टूचं टोल्ड होते. रिपोर्टेड व्हर्ब नंतर दॅट लावा. रिपोर्टेड स्पीचमधले बदल बघा. माय स्टँड्स फॉर अजय. माय कोणासाठी आलेला आहे? अजयसाठी. अजय म्हणतो माय सिस्टर, माझी बहीण, पण आपण दुसऱ्याला सांगताना काय म्हणणार? त्याची बहीण, हिज सिस्टर. आता टेन्सचा चेंज बघूया. इज रीडिंग हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, त्याचं होईल पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता या ठिकाणी सब्जेक्ट हिज सिस्टर झालेला आहे आणि म्हणून काय येईल? वॉज रीडिंग. तर पूर्ण आन्सर कसं होईल बघा. अजय टोल्ड नीलम दॅट हिज सिस्टर वॉज रीडिंग अ स्टोरी बुक. सेकंड एक्झाम्पल. शिल्पा सेड टू विजय, युअर हेल्प प्रूव्ड अ माइलस्टोन फॉर मी. या ठिकाणी बघा असर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे सेड टूचं टोल्ड होईल. शिल्पा टोल्ड विजय. कंजंक्शन दॅट लावायचं आहे. रिपोर्टेड स्पीचमध्ये युअर स्टँड्स फॉर विजय. युअर कोणासाठी आलेला आहे? विजयसाठी आणि म्हणून त्याचं काय होईल? हिज. टेन्स बघा. सिम्पल पास्ट टेन्स आहे या ठिकाणी. प्रूव्ड हे V2 आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे, तर त्याचं काय होईल? पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे हॅड प्रूव्ड असं होईल. याच्यातलं मी कोणासाठी आलेलं आहे? शिल्पासाठी. शिल्पा म्हणते मला, आपण दुसऱ्याला सांगताना काय म्हणणार? तिला, आणि म्हणून मीचं काय होईल? हर. पूर्ण आन्सर बघूया. शिल्पा टोल्ड विजय दॅट हिज हेल्प हॅड प्रूव्ड अ माइलस्टोन फॉर हर. अगेन वन मोर एक्झाम्पल. माय मदर सेड टू मी, वी शॅल गो ऑन पिकनिक टुमॉरो. दिस इज ऑल्सो असर्टिव्ह सेंटेन्स. सो सेड टू इज चेंज टू टोल्ड. त्यानंतर दॅट लावायचं आहे. इथे वी तसंच राहील, कारण माय मदर आणि मी आहे म्हणजे आपण स्वतःही त्यामध्ये आहोतच आणि म्हणून या ठिकाणी वी तसंच राहील. शॉलचं काय होईल? वुड. बघा वुड नंतर नेहमी V1 वापरतात म्हणजे बेस फॉर्म वापरतात व्हर्बचं आणि म्हणून गोमध्ये कुठलाही चेंज होणार नाही, गो तसंच राहील. टुमॉरोचं नेक्स्ट डे होते. कसं होईल आन्सर?
माय मदर टोल्ड मी दॅट वी वुड गो ऑन पिकनिक द नेक्स्ट डे. एक वेगळं एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी रिपोर्टेड स्पीचमध्ये 2 सेंटेन्सेस आहेत. बघा. अमृत सेड टू हिज टीचर, मॅडम, यू हॅव चेंज्ड माय लाईफ टोटली. आय लर्न्ड टू मच फ्रॉम यू. सी द आन्सर. सेड टू इज चेंज टू टोल्ड. मॅडम असल्यामुळे रिस्पेक्टफुली किंवा पोलाइटली लिहा. इथे यू टीचरसाठी आलेला आहे, मॅडमसाठी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला शी लिहावं लागेल. नंतर टेन्स बघा. हॅव चेंज्ड हे प्रेझेंट परफेक्ट आहे, त्या ठिकाणी पास्ट परफेक्ट होईल. तर कसं होईल? हॅड चेंज्ड. इथे माय अमृतसाठी आलेलं आहे आणि म्हणून त्याचं काय होईल? हिज. इथे रिपोर्टेड स्पीचमध्ये 2 वाक्य आहेत. एक वाक्य राहिलेलं आहे. दुसरं वाक्य लिहिताना ही ॲडेड दॅट किंवा ही फर्दर सेड दॅट असं तुम्हाला लिहावं लागेल. या ठिकाणी आपण लिहू ही ॲडेड दॅट. या ठिकाणचं आय अमृतसाठी आलेलं आहे आणि म्हणून ही होईल. लर्न्ड हे सिम्पल पास्ट आहे, त्याचं पास्ट परफेक्ट होईल आणि म्हणून हॅड लर्न्ड होईल. आणखी कुठे चेंज होईल बघा. शेवटचं यू आहे ते टीचरसाठी आलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मॅडम असल्यामुळे हर होईल. कसं होईल पूर्ण आन्सर? अमृत रिस्पेक्टफुली टोल्ड हिज टीचर दॅट शी हॅड चेंज्ड हिज लाईफ टोटली. ही ॲडेड दॅट ही हॅड लर्न्ड टू मच फ्रॉम हर. एक वेगळं सेंटेन्स या ठिकाणी बघूया युनिव्हर्सल ट्रूथचं. मीना सेड टू मोहन द अर्थ रिव्हॉल्व्स राऊंड द सन. कसं आन्सर होईल बघा. मीना टोल्ड मोहन दॅट द अर्थ रिव्हॉल्व्स राऊंड द सन. या ठिकाणी असर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे सेड टूचं टोल्ड होईल, पण अवतरणामध्ये युनिव्हर्सल ट्रूथ आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे आणि म्हणून टेन्स चेंज होत नाही, रिव्हॉल्व्स तसंच राहते. एक थोडंसं वेगळे एक्झाम्पल बघूया. शिवानी सेड वी कॅन कम्प्लीट दिस टास्क विदिन 2 days पप्पा. बघा कसं होईल. या ठिकाणी रिपोर्टेड व्हर्ब फक्त सेड आहे, पण रिपोर्टेड स्पीचमध्ये बघा शिवानीने पप्पाला म्हणजे फादरला ॲड्रेस केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला लिहावं लागेल शिवानी टोल्ड हर फादर. असर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे दॅट लिहा. नंतर वीचं काय होईल? दे होईल, कारण या ठिकाणी वी म्हणजे शिवानी आणि तिचे फादर आहेत, त्यांच्यासाठी आपण दे म्हणणार. कॅनचं कुड होईल. त्यानंतर व्हर्बचं फर्स्ट फॉर्म तसंच राहील. धिसचं दॅट होईल. पुन्हा पप्पा लिहायची गरज नाही शेवटी. कसं होईल सेंटेन्स? शिवानी टोल्ड हर फादर दॅट दे कुड कम्प्लीट दॅट टास्क विदिन 2 days. यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट कसं करतात बघूया. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस कसे ओळखायचे? त्यांची सुरुवात V1ने म्हणजे व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मने होते आणि शेवटी फुल स्टॉप असतो. फॉर एक्झाम्पल कम हिअर. निगेटिव्ह सेंटेन्स कसे असतात? डोंट प्लस V1. फॉर एक्झाम्पल डोंट मेक नॉईज. रिक्वेस्ट असल्या तर त्यामध्ये प्लीज असते. फॉर एक्झाम्पल प्लीज टेल मी व्हॉट हॅपन्ड. इनडायरेक्ट कसं होते बघूया. फर्स्ट रूल सेड टू यामध्ये वेगवेगळ्या व्हर्बमध्ये चेंज होते. वाक्यामध्ये रिक्वेस्ट असेल तर रिक्वेस्टेड होईल. वॉर्निंग असेल तर वॉर्न्ड होईल. सजेशन असेल तर सजेस्टेड. ॲडवाईस असेल, एखाद्याला सल्ला दिलेला असेल तर ॲडवाइज्ड. कमांड असेल तर कमांडेड, जसं मिलिटरीमध्ये कमांड्स असतात. ऑर्डर असेल जसं टीचर स्टुडंटला किंवा मास्टर सर्वंटला तर त्या ठिकाणी ऑर्डर्ड होईल. आणि बघा कुठलाच अर्थ तुम्हाला कळत नसेल तर अशा वेळी सेड टूचं आस्क किंवा टोल्ड केलं तरी चालते. कंजंक्शन टू वापरायचं आहे आणि डोंट असेल तर नॉट टू लावा. व्हर्बचं फर्स्ट फॉर्म टूच्या नंतर तसंच राहते म्हणजे V1 हेच राहते. आणि इतर चेंजेस म्हणजे टेन्सेसचे चेंजेस असतील, प्रोनाउन्स किंवा इतर वर्ड्सचे चेंजेस करा आणि शेवटी इन्व्हर्टेड कॉमा तुम्हाला काढून टाकायचं आहे. एक्झाम्पल बघूया. चंदन सेड टू हिज मदर प्लीज गिव्ह मी परमिशन टू प्ले फ्री फायर. रिपोर्टेड स्पीचमध्ये प्लीज आहे म्हणजे रिक्वेस्ट आहे आणि म्हणून सेड टूचं रिक्वेस्टेड होईल. कंजंक्शन टू लागेल. प्लीज लावायचं नाही. टू नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म येईल म्हणजे गिव्ह येईल. इथलं मी चंदनसाठी आलेला आहे, तो म्हणतो मला, आपण त्याला म्हणणार म्हणजे मीचं हिम होईल. कसं होईल मग आन्सर? चंदन रिक्वेस्टेड हिज मदर टू गिव्ह हिम परमिशन टू प्ले फ्री फायर. दुसरं एक्झाम्पल बघूया. आय सेड टू माय ब्रदर डोंट टेक एनी डिसिजन इन हेस्ट. या ठिकाणी ॲडवाईस आहे आणि म्हणून सेड टूचं ॲडवाइज्ड करू. नाही आलं तर तुम्ही आज किंवा टोल्ड लावू शकता. डोंट इज चेंज टू नॉट टू. कसं होईल आन्सर मग? आय ॲडवाइज्ड माय ब्रदर नॉट टू टेक एनी डिसिजन इन हेस्ट. आणखी एक एक्झाम्पल बघूया. माय मदर सेड टू मी
गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. कसं आन्सर होईल बघा. माय मदर आस्क्ड मी टू गिव्ह हर अ ग्लास ऑफ वॉटर. या ठिकाणी सेट टूचं आपण आस्क केलं किंवा टोल्ड करू शकता. या ठिकाणी प्लीज नसलं तरी पण तुम्ही रिक्वेस्टेड असं सुद्धा लिहू शकता. नंतर कंजंक्शन टू लावायचं आहे. गिव्ह हे व्हर्बचं फर्स्ट फॉर्म तसेच राहील. या ठिकाणचं मी हे माय मदरसाठी आलेलं आहे आणि म्हणून मीचं तुम्हाला हर करावं लागेल. इम्परेटिव्हचं इनडायरेक्ट कसं करायचं हे आपण बघितलं. आता वळूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसकडे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस दोन प्रकारचे आहेत, डबलेज क्वेश्चन्स अँड व्हर्बल क्वेश्चन्स. व्हर्बल क्वेश्चन्सला एस्ट्रोटाईप क्वेश्चन्स असं सुद्धा म्हणतात. आधी आपण डबलेज क्वेश्चनचं इनडायरेक्ट कसं करायचं बघूया. डबलेज क्वेश्चन कसा ओळखायचा. सी द स्ट्रक्चर ऑफ डबलेज क्वेश्चन. सुरुवातीला डबलेज वर्ड असतो, नंतर हेल्पिंग व्हर्ब, सब्जेक्ट, नंतर मेन व्हर्ब आणि शेवटी क्वेश्चन मार्क असतो. कसं करायचं इनडायरेक्ट याचे रूल्स बघूया. सेट टू इज चेंज इन टू आस्क. बघा वाक्यामध्ये आधीच आस्क लिहिलेलं असेल तर तसंच ठेवा, त्याचं सेट टू करायचं नाही. सेट टूचं आस्क करायचं आहे. डब्ल्यूएच वर्ड वर्क्स ॲज कंजंक्शन. या वाक्यामध्ये डब्ल्यूएच वर्ड हा कंजंक्शन म्हणून काम करतो, तो तसाच राहतो. क्वेश्चन इज चेंज टू असर्टिव्ह. आणि जो क्वेश्चन असतो रिपोर्टेड स्पीचमध्ये त्याचा आपल्याला असर्टिव्ह करायचं आहे. असर्टिव्ह करायचं म्हणजे काय करायचं. सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा, नंतर व्हर्ब घ्यायचं आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचं. याचे एक्झाम्पल बघूया. रश्मी सेड टू राहुल व्हॉट आर यू डुईंग नाऊ. कसं करायचं याचं इनडायरेक्ट बघा. क्वेश्चन असल्यामुळे सेट टूचं आस्क करू. डब्ल्यूएच वर्ड या ठिकाणी कंजंक्शन म्हणून काम करतो, तो तसाच राहील. रिपोर्टेड स्पीचमधला क्वेश्चन आहे त्याला आपण स्टेटमेंटमध्ये चेंज करूया. आधी सब्जेक्ट घ्या. या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे. यू आहे. यू कोणासाठी आहे. राहुलसाठी आहे आणि म्हणून आपण त्या जागी ही लिहिणार. टेन्स बघा. आर डुईंग हे प्रेझेंट कंटिन्युअस आहे. आता आपल्याला त्याचा पास्ट कंटिन्युअस करावं लागेल कारण रिपोर्टेड व्हर्बमध्ये पास्ट टेन्स आहे. बघा ही आल्यामुळे आपल्याला वॉज डुईंग घ्यावं लागेल आणि नाऊचं देन किंवा ॲट दॅट टाईम करावं लागेल. कसं होईल आन्सर. रश्मी आस्क्ड राहुल व्हॉट ही वॉज डुईंग देन किंवा व्हॉट ही वॉज डुईंग ॲट दॅट टाईम. इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे अवतरण काढून टाकायचं आहे. अनदर एक्झाम्पल. मयूर सेड टू हिज मदर व्हेअर डिड यू कीप माय शूज. कसं करायचं बघा. सेड टूचं आस्क करा. डब्ल्यूएच वर्ड तसाच राहतो. इथं व्हेअर आहे तसंच राहील. रिपोर्टेड स्पीचमधल्या क्वेश्चनला स्टेटमेंटमध्ये चेंज करायचं आहे. सुरुवातीला सब्जेक्ट घ्या. या ठिकाणी सब्जेक्ट आहे यू. यू मदरसाठी आलेला आहे आणि म्हणून तुम्हाला लिहावं लागेल शी. नंतर टेन्स बघा. डीड कीप सिम्पल पास्ट टेन्स आहे, त्याचं आपल्याला पास्ट परफेक्ट करावं लागेल आणि म्हणून येईल हॅड केप्ट. या ठिकाणी माय मयूरसाठी आलेला आहे. मयूर म्हणतो माझे शूज, आपण म्हणणार त्याचे शूज आणि म्हणून या ठिकाणी हिज येईल. तर कसं होईल आन्सर बघा. मयूर आस्क्ड हिज मदर वेअर शी हॅड केप्ट हिज शूज. आता बघूया व्हर्बल क्वेश्चन्स. व्हर्बल क्वेश्चन्स म्हणजे सुरुवातीला हेल्पिंग व्हर्ब असते, नंतर सब्जेक्ट, नंतर मेन व्हर्ब आणि शेवटी क्वेश्चन मार्क असते. रूल्स बघा. सेट टूचं आस्क्ड होते. रिपोर्टेड व्हर्बनंतर कंजंक्शन इफ किंवा व्हेदर लावतात. रिपोर्टेड स्पीचमधील क्वेश्चनला स्टेटमेंट करा म्हणजे आधी सब्जेक्ट घ्या, नंतर व्हर्ब घ्या आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप द्या. मेक द नेसेसरी चेंजेस इन टेन्सेस, प्रोनाउन्स अँड अदर वर्ड्स आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाका. सी द एक्झाम्पल. द टीचर सेड टू द स्टुडंट्स आर यू प्रिपेरिंग फॉर युअर बोर्ड एक्झाम. या ठिकाणी बघा सेट टूचं आस्क करा. व्हर्बल क्वेश्चन असल्यामुळे कंजंक्शन इफ लावा रिपोर्टेड व्हर्बच्या नंतर. रिपोर्टेड स्पीचमधील क्वेश्चनला स्टेटमेंटमध्ये चेंज करा. बघा आर यू प्रिपेरिंग फॉर युअर बोर्ड एक्झाम हे व्हर्बल क्वेश्चन आहे. स्टेटमेंट करताना तुम्हाला आधी सब्जेक्ट घ्यावं लागेल. याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे. यू. यू कोणासाठी आहे. स्टुडंट्ससाठी आहे. प्लुरल आहे, अनेक स्टुडंट्स आहेत आणि त्यामुळे तुम्हाला यूचं दे करावं लागेल. आता बघा टेन्स. आर प्रिपेरिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. रिपोर्टेड व्हर्ब सेट टू म्हणजे पास्ट टेन्स आहे. तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअसचं पास्ट कंटिन्युअस करावं लागेल. दे असल्यामुळे काय लावाल. वेअर प्रिपेरिंग. आणि याच्यातलं युअर कोणासाठी आलेलं आहे. स्टुडंट्ससाठी आलेलं आहे. युअरचं काय होईल मग. देअर. कसं होईल मग आन्सर. द टीचर
asked the students if they were preparing for their board exam. क्वेश्चनला आपण स्टेटमेंटमध्ये चेंज केलेला आहे आणि म्हणून शेवटी फुल स्टॉप द्या. अनदर एक्झाम्पल, मदर सेड टू हर सन, डू यू लाईक ग्रेप्स? क्वेश्चन असल्यामुळे सेड टूचा आस्क करा. व्हर्बल क्वेश्चन असल्यामुळे रिपोर्टेड व्हर्बनंतर इफ हे कंजंक्शन लावा. रिपोर्टेड स्पीचमधलं सेंटेन्स स्टेटमेंटमध्ये चेंज करा. सुरुवातीला सब्जेक्ट घ्या. कोणता सब्जेक्ट आहे? यू. यू कोणासाठी आलेला आहे? हर सन. आणि म्हणून तुम्हाला यूच्या जागी ही घ्यावं लागेल. टेन्स बघा. डू लाईक सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, त्याचं सिम्पल पास्ट करा. क्वेश्चन असल्यामुळे डू घेतलेला आहे. स्टेटमेंट करताना डूची गरज नाही आणि म्हणून तुम्हाला डू लाईकच्या जागी लाईक्ड असं घ्यावं लागेल. कसं होईल सेंटेन्स बघा. मदर आस्क्ड हर सन इफ ही लाईक्ड ग्रेप्स. नाव लेट अस टर्न टू द इनडायरेक्ट स्पीच ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं इनडायरेक्ट कसं करायचं बघा. सेड टू इज चेंज टू एक्सक्लेम्ड. कंजंक्शन दॅट वापरायचं आणि अवतरणामधलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स स्टेटमेंटमध्ये चेंज करायचं. एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह कसं करायचं याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो आधी बघा. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपण स्टेटमेंटमध्ये चेंज करत असल्यामुळे शेवटी फुल स्टॉप द्या आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा आहे. लेट अस सी द एक्झाम्पल. मोहित सेड हाऊ फास्ट राजन रन्स. या ठिकाणी बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. कसं ओळखायचं? शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे. सेडचं एक्सक्लेम करा. कंजंक्शन दॅट लावा आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला स्टेटमेंटमध्ये चेंज करा. कसं करायचं स्टेटमेंट? आधी सब्जेक्ट घ्या, नंतर व्हर्ब घ्या, नंतर व्हेरी आणि त्यानंतर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब जे असते वाक्यामध्ये ते घ्यायचं आहे. शेवटी फुल स्टॉप द्या. इथे राजन हे सब्जेक्ट आहे. दॅटच्या नंतर सब्जेक्ट घ्या. रन्स हे व्हर्ब आहे, ते सब्जेक्टच्या नंतर येईल. रिपोर्टेड स्पीचमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. रन्स हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. रिपोर्टेड व्हर्बमध्ये पास्ट टेन्स असल्यामुळे रिपोर्टेड स्पीचमधला टेन्स बदलतो. सिम्पल प्रेझेंटचं सिम्पल पास्ट होईल. कसं होईल सिम्पल पास्ट? रन्सचं रॅन होईल. रॅन नंतर तुम्हाला हाऊच्या जागी व्हेरी लावायचं आहे आणि फास्ट हे ॲडव्हर्ब तसंच ठेवायचं आहे. कसं होईल आन्सर? मोहित एक्सक्लेम दॅट राजन रॅन व्हेरी फास्ट. दुसरं एक्झाम्पल घेऊया. चंदा सेड व्हॉट अ लवली सीन इट इज. या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असल्यामुळे सेडचं एक्सक्लेम करा. कंजंक्शन दॅट लावा. रिपोर्टेड स्पीचमधील एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला स्टेटमेंट करा. स्टेटमेंट करताना आधी आपण सब्जेक्ट घेतो. या ठिकाणी इट हे सब्जेक्ट आहे, ते आधी घ्या. सब्जेक्ट नंतर व्हर्ब घ्या. इजचं वॉज होईल. सेंटेन्समध्ये असल्यामुळे तुम्हाला घ्यायचं आहे. व्हॉटच्या जागी व्हेरी लावायचं आहे आणि नंतर लवली सीन. कसं होईल आन्सर? चंदा एक्सक्लेम दॅट इट वॉज अ व्हेरी लवली सीन. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं याचा आज आपण डिटेल अभ्यास केला. तुम्हाला सर्व भाग समजला असेल अशी आशा करते. कमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय लिहून कळवा. वॉच द अपकमिंग व्हिडिओज फॉर मोर ग्रामर टॉपिक्स. पुढचे व्हिडिओ मिळत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि ग्रामर शिकण्यासाठी पुढचे व्हिडिओ बघत राहा.